नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. देशामध्ये आणखी 2 आठवडे लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. 4 मे ते 17 मे दरम्यान देशभरामध्ये हा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय केलेला आहे. या तिसऱ्या लॉकडाऊन दरम्यान रेल्वे, विमानसेवा, शाळा पूर्णपणे या तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये बंद असणार आहेत. ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणामध्ये नियमांची शिथिलता होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते. मात्र कडक अंमलबजावणी रेड झोन मध्ये सगळीकडे होणार असल्याची सुद्धा माहिती आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनचा कालावधी हा 17 मे पर्यंत असणार आहे. संपूर्ण देशभरामध्ये 17 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. आता 2 आठवड्यांनी 3 तारखेला 3 मेला हा दुसरा लॉकडाऊन संपणार होता. यानंतर काय होणार याकडे सगळ्या देशाच्या नजरा लागलेल्या असताना आता लॉकडाऊनचा कालावधी 2 आठवडे वाढवण्यात आलेला आहे. अधिक माहिती घेऊयात. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, प्रशांत कडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. पण आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. देशामध्ये आणखी 2 आठवडे लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. 4 मे ते 17 मे दरम्यान देशभरामध्ये लॉकडाऊन जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. केंद्र सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये सुद्धा रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असेल, विमान सेवा आणि शाळा पूर्णपणे बंद राहणार आहेत. तर काही मार्गांमध्ये आपण बघितलं की जे मजूर आहेत, जे कामगार आहेत, विद्यार्थी आहेत, काही पर्यटक अडकलेले आहेत, त्यांना मात्र आपापल्या गावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र नियमांना धरून त्यांची रवानगी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी असतील किंवा राज्य शासन असेल हे एक नियमावली तयार करेल आणि त्याच अनुषंगाने त्यांना जाता येणार आहे. त्यासाठी स्पेशल ट्रेन आहेत, या सुद्धा धावणार आहेत. याची नियमावली सुद्धा गृह खात्याकडून आता जाहीर केली जाणार आहे. तिकीट कसं काढलं जाईल, त्यामध्ये डिस्टन्स कसा असेल, स्पेशल ट्रेनचं नेमकं नियोजन कसं असेल हे सुद्धा आता केंद्राकडून जाहीर करण्यात येणार आहे. मात्र आत्ताची जर सगळ्यात मोठी बातमी आपण बघितली तर देशामध्ये आणखी 2 आठवडे लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. 4 मे ते 17 मे दरम्यान देशामध्ये लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनमध्ये मात्र ऑरेंज, ग्रीन झोन मधल्या भागामध्ये काही नियम शिथिल करण्यात येणार आहेत आणि तो एक दिलासा असणार आहे ग्रीन झोन मधल्या नागरिकांसाठी. ऑरेंज झोन मध्ये ग्रीन झोन पेक्षा काही प्रमाणामध्ये कमी शिथिलता मिळणार आहे. मात्र रेड झोन मध्ये मोठ्या प्रमाणावर काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. काय बंद असणार आहे? धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना पूर्णपणे बंदी असणार आहे या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सुद्धा. त्यामुळे ग्रीन झोन मधल्या लोकांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र रेड झोन मध्ये या तिसऱ्या लॉकडाऊनचं सुद्धा काटेकोर पालन केलं जाणार आहे. कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. काही वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी मी या सगळ्या बाबतीमध्ये संपर्क साधला होता. त्यांनी काय मत व्यक्त केलंय बघूया. तिसरा लॉकडाऊन आता 4 मे पासून 17 मे पर्यंत तिसरा लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊनची मुदत 2 आठवड्यांनी वाढवण्यात आलेली आहे. काय सांगाल सर याबद्दल? शेवटी आपण जेव्हा राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहिली तरी अपेक्षित होतं. फक्त एवढंच आहे की लॉकडाऊन ग्रॅज्युअली उचलला जाईल अशी आमची अपेक्षा होती. अजूनही सर्व नोटिफिकेशन वगैरे काही मिळालेलं नाहीत. गृहमंत्र्यांची प्राथमिक सूचना आपल्याकडे आलेली आहे. गृहमंत्र्यांचे ग्रीन, ऑरेंज आणि रेड डिस्ट्रिक्ट किंवा विभाग ही जी विभागणी केलेली आहे त्यामुळे रेड विभागामध्ये तर हे अपेक्षित होतं. किंबहुना त्याच्या 2 आठवड्याचा मुदतवाढ आहे ती पुढील सूचना येईपर्यंत असं जरी वाचलं आपण आपल्या मनामध्ये तरी त्यामध्ये काही हरकत नाही. फक्त आता प्रश्न जो आहे तो ग्रीन झोनचा, जिथे काही फार रुग्ण नाहीत किंवा ग्रामीण भागातला जो एरिया आहे, तालुके आहेत, तिथं काय करायचं? तिथं पण इतका स्ट्रिक्ट लॉकडाऊन ठेवायचा का? आणखी त्याचबरोबर मग ऑरेंज जे झोन आहेत केसरी रंगाचे किंवा जे बॉर्डर लाईन डिस्ट्रिक्ट त्यांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे. मला असं वाटतं की राज्यांनी या आणखी 14 दिवसाच्या मुदतवाढीच्या मध्ये थोडंसं वर्गीकरण केलं पाहिजे. आपण बघितलं पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्गीकरण करण्यात यावं असं मत मांडलेलं आहे. त्यामुळे ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन मध्ये वर्गीकरण व्हायला पाहिजे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय सांगशील या महत्त्वाच्या बातमीबद्दल?
बाहेरचा अगदी प्रशांत, काही तांत्रिक कारणांमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत स्पष्ट येत नाहीये. मात्र या सगळ्यातले महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत. याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उद्या 10 वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आता देशातल्या नागरिकांसाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे 2 आठवडे लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. 4 मे ते 17 मे दरम्यान देशामध्ये तिसरा लॉकडाऊन असणार आहे. केंद्र सरकारनं या संदर्भातला एक मोठा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये सुद्धा पहिल्या लॉकडाऊनच्या काळासारखेच नियम कडक असणार आहेत. मात्र ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही नियम शिथिल होणार आहेत. यामध्ये रेल्वे सेवा, विमानसेवा, शाळा पूर्णपणे बंद असणार आहेत. सामाजिक धार्मिक कार्यक्रम बंद असणार आहेत. मॉल, जिम, चित्रपटगृहे सुद्धा या काळामध्ये बंद राहणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आज घडीला जर आपण रुग्णांची संख्या बघितली देशभरामध्ये तर 35,000च्या घरामध्ये रुग्णसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारला हा मोठा निर्णय घेणं महत्त्वाचं होतं. आणि याच पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर संपूर्ण ठिकाणी, संपूर्ण देशभरामध्ये रुग्णांची संख्या